तिच्या असं होत असतं. त्यामुळे हा विषय खूप महत्वाचा आहे. आत्ता आपण आज असं बोलणार आहोत की क्लिनिकल पेक्षा म्हणजे ज्याला अँझायटी डिसऑर्डर किंवा अँझायटीचा प्रचंड त्रास आणि तिथे वैद्यकीय म्हणजे औषधोपचार घ्यायला लागतील अशाच्या अलीकडची थोडीशी अवस्था आपल्याला जास्त बोलायची आहे. कारण ती स्वतःवर स्वतः काम करून किंवा तज्ञांचा सल्ला घेऊन मॅनेज करणं जास्त शक्य आहे. अर्थात तो एक स्पेक्ट्रम आहे, म्हणजे त्याला अ, या जणांना एकदम नॉर्मल आहे आणि हे ऍबनॉर्मल आहेत असं काही नसतं. त्याच्या मधला टप्पा बराच असतो. त्यामुळे आपण ते समजून घेऊया. आणि पहिला प्रश्न साहजिकच विषय ठरल्यावर मनात आला की इतका जर त्रास आहे, चिंता प्रॉब्लेमॅटिक आहेत, तर मगाशी मॅडम म्हणल्या जसं इव्होल्युशन किंवा उत्क्रांती, त्या कशाला चिंता, माणसाला चिंता करायची गरजच काय मुळात पडली, हा पण एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आणि मग त्याच्यावर विचार करताना असं एक उत्तर येतं, म्हणजे तुम्ही पण हे स्वतःशी पारखून बघा की चिंता विषयाला, चिंता असला काही बेनिफिट्स आहेत, काही फायदे आहेत. काय बरं फायदे आहेत चिंता विषयाचे? मी उलट तुम्हाला विचारतो, जर आपण मेसेज करू शकला तर चांगलं होईल. आपण थोडस एकमेकांशी संवाद साधत पुढे जाऊ. चिंता करण्याचे फायदे काय आहेत? तुम्हाला कदाचित वेगळं वाटेल की अरे हे काय आता विचारायला लागलेत, पण हे महत्वाचं आहे. काय फायदे आहेत? तुम्हाला काय वाटतं? चिंता केल्याने फायदा काय होतो? काही होतो का म्हणजे, आणि काय होतो असेल तर टाईप करून तुम्ही जर सांगितलं. आपल्यात सुधारणा होते. येस. अजून काही? तुम्ही काळजी केली असेल कधी ना कधी, प्रत्येकाने टेन्शन काळजी या अर्थाने विचार केला असणार आहे. का बरं केलंय हे आणि काय फायदा झाला का कधी? विचार करायला प्रवृत्त होतं. लिटिल बिट फिअर कीप्स अस ऑन ट्रॅक. भविष्यात येणारा प्रॉब्लेम सुटू शकतो. अगदी खरंय. कामाकडे नीट लक्ष देऊन पूर्वतयारी करता येतोय. चिंता दूर करायला विचार येतात, उपाय करता येतो, ब्रेनस्टॉर्मिंग होतं, धोके लक्षात येतात, सोल्युशन मिळायला उपयोग होतो. छान. येस. खूप छान वाटलं. आपण पुढे जाऊया वेळ कमी असल्याने. पण मला वाटतं एकूण याची जी बॉटम लाईन आहे, त्याचं प्रमाण चिंतेचं, त्याची इंटेन्सिटी, कालावधी, इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी, ड्युरेशन, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि इव्होल्युशन मध्ये असं झालं असणार आहे, अशी एक शक्यता आहे की समजा 40 जणांचा एक गट आहे, टोळी आहे, आणि ती जंगलात राहतीये, आणि त्यातले साधारण 36-37 जण त्या मानाने कमी चिंता करणार आहेत, रिलॅक्स असतात, त्यांचं त्यांचं रुटीन म्हणजे स्त्री पुरुष हे चालू असतं. पण एक दोन जण मात्र खूप चिंता करण्याचं जास्त प्रमाण आहे असं म्हणूया. ते सतत विजिलंट असतात. जरा खसफूस झालं जंगलात की त्यांना वाटतं की कुठला प्राणी आलाय किंवा काय. तर टोळीचा विचार करता अशा काही व्यक्तींमुळे जो चेक बसतो पूर्ण ग्रुपला सुद्धा, जे संभाव्य धोक्यांकडे सतत बघत असतात, ते थांबवायसाठी धडपडत असतात, त्यामुळे सगळ्यांचंच रक्षण व्हायची शक्यता वाढते. हा पण एक इव्होल्युशनच्या दृष्टीने त्याचा भाग आहे. त्या चिंतेबरोबर इतरही काही गोष्टी मग त्या व्यक्तीला कॅरी करायला लागतात, म्हणजे त्याला तो ताण बेअर करायला लागतो, अस्वस्थता येते. 10 पैकी 9 वेळा त्याचा फॉल्स अलार्म असेल की काहीच नाहीये, उगाच तू म्हंटलास. पण ज्या एक वेळेला खरंच तिथं काहीतरी धोका असेल, ती वेळ मात्र त्या टोळीला किंवा त्या ग्रुपला वाचवायला खूप महत्वाची असते. सेम गोष्ट स्वतःसाठी पण आहे. म्हणजे चिंता करणं हे जर आपण लक्षात घेतलं, तर बऱ्याचदा असं असतं की त्यामध्ये ज्याची चिंता करतोय ती घटना घडतेच असं नाही, किंबहुना ती शक्यता खूप कमी आहे की ती चिंता करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा माहिती असतं. पण तरी पण ती चिंता का केली जाते जेनेटिकली किंवा असा विचार केला तर, तर भले 99% 95% ती नसेल घडणार, पण ज्या 1% वेळेला ती घडेल, तेव्हा तुम्हाला ते वाचवण्यासाठीची यंत्रणा तयार पाहिजे. असं कुठंतरी निसर्गाने आपल्या केलं असावं. अर्थात हा अजून मोठा विषय आहे, इव्होल्युशन मधले तज्ज्ञ सुद्धा त्यात भर घालू शकतील. पण थोडक्यात आपण असं म्हणू की चिंतेला लगेच फुली मारून हे काहीतरी प्रॉब्लेमच आहे, भयानकच आहे, याला काय अर्थच नाही, टेन्शन घेऊच नका, असं म्हणण्यापेक्षा ते राहण्यामागे काही
निसर्गाची योजना आहे आणि आपल्यामध्ये ते किती प्रमाणात आहे, आपण अगदीच बेफिकीर असतो का प्रचंड चिंता करतो का कुठंतरी मध्ये आहोत, हा जर आपण विचार करायला लागलो तर आपलं आयुष्य अजून चांगलं करायला आपला जो स्वभाव आहे, आपल्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या अजून चांगल्या करण्यासाठी काय करता येईल हा आपण त्यातनं प्रयत्न करू शकतो. सो आता आपण जे बोलतोय ते याला हा उपाय यापेक्षा समजून विषय घेणं आणि स्वतःशी तो रिलेट करणं या अर्थाने आता आपण बोलायला लागलोय. चिंता आपण का करतो त्याचा एक भाग आपण पाहिला. त्याचबरोबर चिंता म्हणजे नक्की काय, त्याच्या शेड्स हे पण आपण थोडक्यात समजून घेऊ. अर्थात हे खूप थेरीच्या निगडीत मी बोलतोय किंवा जे मानसशास्त्रीय मॅन्युअल्स आहेत डायग्नोसिसचे, DSM-5 आहे किंवा अजून त्यातले जे साईन सिमटम्स आहेत ते मी बोलेन असं नाही. सायकॅट्रिस्ट, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट त्यावर अजून बोलू शकतात. पण साधारण अशा सत्रांमध्ये या माहितीपेक्षा सोप्या शब्दांमध्ये चिंता म्हणजे काय, तर मला वाटतं असं की ग असं गिरमिट जे असतं डोक्यामध्ये सतत विचार तो घोळत राहतो, तो नकारात्मक असतो, त्याचा त्रास होतो. तो त्रास होतोय हे त्या व्यक्तीला जाणवत असतं. त्या व्यक्तीला हेही जाणवत असतं बऱ्याचदा की हा विचार जो आपण करतोय त्यात सत्य फार नाहीये, अजिबातच शक्यता नाही किंवा अगदी कमी शक्यता आहे हे खरंच घडायची भविष्यातलं. पण तरी तो विचार त्याची पाठ सोडत नाही. आणि जसा तो सुतार पक्षी असेल किंवा असा असेल टक 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 तो टोकरत राहतो, त्या अर्थाचा तो विचार आपल्याला त्रास देत असतो. काही वेळेला असंही दिसतं की एका विचारातून दुसरा विचार, एकातून दुसरी चिंता असं करत करत त्यातच तो माणूस चक्रव्यूहात अडकतो, अशा पद्धतीचं होतं. येस, नकारात्मक विचारांचा गुंता. पण त्यामध्ये आपण हे जे विचार करतो पटकन मनात असं येतं की मी कुठला तरी डिटरमाइन करणारा व्यक्ती आहे, माझ्या कंट्रोलमध्ये आहेत माझे विचार. पण आपण हेही पुढे बघणार आहोत की हे सगळंच तितकंसं खरं आहे असं नाही. काही वेळेला आपण विचार मॅनेज करू शकतो. विचारांना विचारांना आपण दिशा देऊ शकतो. पण त्याच दृष्टीने जर अजून आपण जर खोलात गेलो त्यामध्ये, तर काही वेळेला खरंच असं असतं की त्या व्यक्तीच्या जेनेटिक मेकअपनुसार किंवा आत्ताच्या भाषेत जो ब्रेनचं आपलं केमिकल लोचा किंवा असं म्हटलं जातं, त्यानुसार ह्या विचारांना तितकंसं मॅनेज करणं त्याला शक्य होत नाही, त्याला तिला. त्यामुळं त्याच्यावर उपचार घ्यायला लागतात. काही प्रश्न जे येत आहेत की ओव्हर थिंकिंग म्हणजे चिंता का, तर आता इथे आपण नॉन सायंटिफिक असं म्हणूया साधारण. येस, ओव्हर थिंकिंग म्हणजे खूप विचार करतोयस तू असं जर आपण म्हटलं तर त्याच्या काय शेड्स असतात ते पण आपण बघूया. ओव्हरथिंक म्हणजे तर काय होईल, हे झालं तर काय होईल, मी असं होऊ शकेल का, ह्यातनं काय त्यातनं अजून होऊ शकतं, असं सतत जे मनात चालू आहे त्याला आपण आत्ता इथे चिंता म्हणतोय. अर्थात परत एकदा मी ते स्पष्ट करतो की अँझायटी डिसऑर्डर किंवा त्याच्या ज्या शेड्स आहेत हा एक वेगळा आणि मोठा विषय. पण आपल्याला उपयुक्ततेच्या दृष्टीने साधारण एक गटाला ज्याला मानसिक त्रास विशेष नाही पण स्वतःला आपल्याला पुढे जायचंय, त्याच्यावर मात करणं असेल किंवा ते समजून घेऊन काम करणं असेल, हे पुढे न्यायचंय त्यासाठी आता आपण बोलतोय. हे पण मी परत एकदा स्पष्ट करतो. पण येस, तो सतत विचार आहे, तो थांबवता येत नाहीये. त्यातून ताण येतोय, त्यांनी शरीरावर काही परिणाम होत आहेत, त्यांनी अजून काही अस्वस्थ करणाऱ्या आपल्याला विचार येत आहेत, त्या विचारांनी शरीरावर परिणाम वाढतायत आणि मग काही मध्ये पॅनिक अटॅक सारख्या सुद्धा गोष्टी येतात. असं ते सगळं गाठोड आहे चिंतेचं, असं आपल्याला म्हणता येईल. DSM मध्ये अगदी थोडक्यात सांगतो पण त्याचं क्लासिफिकेशन जे वर्गीकरण आहे चिंता आजाराचं ते बदलत गेलेले. आता मला वाटतं जनरलाइज्ड अँझायटी एक आहे, पण PTSD, ऑब्सेसिव्ह डिसऑर्डर या सुद्धा त्यांनी वेगळ्या केल्यात. चिंता आणि पॅनिक म्हणजे जनरलाइज्ड अँझायटी आणि पॅनिक अटॅक हे सुद्धा बऱ्याचदा एकत्र दिसतात. एकूण ती कॉम्बिनेशन्स या गोष्टी त्यामध्ये नक्कीच आपल्याला व्यवहारात जाणवतात.
येस, जे आता तुम्ही म्हटला तसं, की चिंता ही भविष्यातली असते, हे नक्कीच. अतिविचार भूतकाळातले असू शकतात, पण त्याचा एक धागा चिंता म्हणून नेहमी असतो असं लक्षात येतं, नेहमीपेक्षा बऱ्याचदा असतो, की हे घडून गेले आणि आता माझं पुढं कसं होणार, यातून मी काय करायला पाहिजे, स्वतःला दोष देणं, अशा सर्क्युलर विचारांमध्ये सुद्धा ती व्यक्ती असते. म्हणजे काही वेळेला व्यवहारात आपल्याला डिप्रेशन, गिल्ट किंवा अँझायटी हे सर्क्युलर दिसतं, त्याचं चक्र एक तयार झालंय असंही दिसतं. त्यामुळे आपण त्याचं एक्झॅक्ट हे भूतकाळातलंय हे भविष्यातलंय असं सांगू शकत नाही. पण त्याची थ्रेड आपण लक्षात घेऊ, त्याच्या मागचा समान धागा लक्षात घेऊ, की तोच विचार एकातून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे, आणि त्या व्यक्तीला त्यामध्येच तो अ, अडकवून ठेवतोय. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या कार्यक्षमतेवर, आपल्या आनंदात जगण्यावर, पुढे जाण्यावर परिणाम होतोय, हे आपण त्यातली क्वालिटी लक्षात घेऊ. म्हणजे जर मी असं विचारलं, की चिंतेमुळं किंवा या सवयीमुळं आपल्याला जसा काही प्रमाणात फायदा होत असतो, तसा त्याचा प्रश्नही येत असतो. आणि मग ज्या उदाहरणातनं मी सुरुवात केली, की सर्व्हायव्हलचा थ्रेट, सर्व्हायव्हलची भीती, ती आत्ताच्या आयुष्यात आपल्याला कमी आहे. हेल्थ रिलेटेड म्हटलं तर आहे, पण बहुतेक गोष्टी या सायकोसोशल अशा अर्थाच्या असतात. इतर व्यक्ती इव्हॅल्युएशन करणं आपलं, किंवा आपण स्वतः आपलं इव्हॅल्युएशन करणं, याचा आपल्याला ताण येत असतो असं जास्त दिसतं. तर थोडस काही उदाहरणं जर तुम्ही तुमची वैयक्तिक किंवा जवळची जर सांगू शकलात, की कशाची चिंता वाटते. म्हणजे आता इथं एक आपण परत फरक करतोय, की कारणाशिवाय सतत विचार करत राहणं हा अजून एक वेगळा त्याचा ट्रॅक आहे. आणि कुठलं तरी कारण आहे, त्यामध्ये काही अंशी सत्यता पण आहे, पण तरी पण त्याचा ताण आणि त्यातून येणारे विचार, अशा गोष्टी सुरू आहेत. अशा दोन गोष्टी परत एकदा आहे. तर कशा कशाची चिंता वाटते, कोण आपल्याबद्दल किंवा तुमच्या दृष्टीने? येस. आरोग्य, नोकरी, अजून काही तुम्ही शेअर करावं चॅटमध्ये? अपमान होण्याची. बर. आर्थिक. लोक काय विचार करतात. मुले, मुलांची. मुलांची शिक्षणाची. हम्म. परीक्षेची, मुलांचं व्यवस्थित होईल ना. बर. फायनान्शियल फ्लक्च्युएशन्स, अगदी खरंय. माझ्या मुलाच्या आरोग्याची. येस. मला वाटतं थोडस यातनं पुढचा प्रश्न विचारतो, म्हणजे कदाचित आपल्याला त्यातला जो सायको एज्युकेशन किंवा जो व्यवस्थापनाचा भाग आहे तो पण आपण ओघाओघात बघूया. आता काहींनी म्हटलंय, काहींच्या मनात आहे, पण त्यांनी कदाचित शेअर केलं नसेल. तुम्हाला जे मनात वाटतंय, ज्याची चिंता आहे, ज्याची अस्वस्थता आहे, त्रास आहे, त्यामध्ये वास्तविकता किती टक्के आहे, आणि तो तुम्हालाच लक्षात येते, की हे मी करतोय, चिंता करते, काळजी, पण हे इतकं काही होणार नाही, होईल व्यवस्थित, असं पण वाटतं. सो काही असेल, 30% वास्तविक आहे, 70% वास्तविक आहे. तुमच्या स्वतःचा जो प्रश्न तुम्ही स्वतःचा किंवा तुमच्या दृष्टीने महत्वाचा जो मांडलाय, त्याची टक्केवारी जर तुम्ही म्हणू शकला, 60%, आपण जी वास्तवाशी आहे ती टक्केवारी म्हणूया इथे, की रिअलिस्टिक आहे. 60% मी त्याचं इव्हॅल्युएशन जे करतोय त्याला आहे, सत्याचा याचा आधार आहे, फॅक्च्युअल आहे. म्हणजे एखाद्याची नोकरी जाईल का अशी चिंता असेल, तर त्याच्या कंपनीमध्ये, ऑफिसमध्ये काही घटना अशा घडतायत की ज्यांनी शक्यता त्याची वाढली आहे. 80% रिअलिस्टिक आहे. येस. अजून 10% चिंता रिअल आहे. बर. 20% रिअल. येस. मला वाटतं आपण जर नोकरी जाणार नाही हे माहितीये, 5% आहे.
येस. छान. चिंता वाटणाऱ्याला ती जास्त टक्केच वाटेल. नाही, आपण आपल्याला किती वाटते ते सांगितलं तर जास्त चांगलं. कारण जास्त टक्के वाटली तर त्यातनं पुढचा प्रश्न येतो. आता काहींनी रिअलिस्टिकला खूप पर्सेंटेज दिलेलं आहे. पर्सेंटेज मे व्हेरी, अगदी खरंय. हे पण होऊ शकतं. पण पर्सेंटेजचा हेतू हा, पर्सेंटेज हा काही रिअल नंबर आहे आणि त्यांनी काही गोष्टी मागं पुढे होणार आहेत, जसं पास नापास किंवा असं असं नसून, मला जो त्रास होतोय, मला जी अस्वस्थता आहे, त्याच्या मागे वास्तवाचा भाग किती आहे माझ्या दृष्टीने, आणि त्यावर मी काही करू शकतोय का, ही इन्साइट त्या व्यक्तीला मिळणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे 60%, 99% किंवा 10%, हा आकडा एक अँकर म्हणून आहे. तो आकडा आपण जस्टिफाय करायचा आहे, हे त्यातलं पुढची स्टेप खूप महत्वाची आहे. कशावरनं तुम्ही 60% म्हणताय, 50% का नाही म्हणत आहे, किंवा 80% का नाही म्हणत आहे, वास्तविकता 100% आहे का 10% आहे, हे जे फरक आहेत ह्याचा विचार करायला त्या व्यक्तीला सांगणं, हे पण त्यातली महत्वाची स्टेप आहे. आपण हे या शब्दात करत असू किंवा नसू, पण नक्कीच त्यामध्ये जी काही चिंता आपल्याला निर्माण झालेली असते, ती आपण थोडी तटस्थतेने बघायला लागतो. हा या पर्सेंटेज विचारण्यामागचा उद्देश होता, हे आपण समजून घेऊ. त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी वाटल्या त्या अगदी खरंय, की पर्सेंटेज बदलू शकतं, ज्याला चिंता आहे तो जास्त सांगेल वास्तवाशी आहे असं. पण यामध्ये सुद्धा थोडस तरतम भाव असतो. आणि मला आता लक्षात आलं की अरे, इतका चान्स आहे, मी म्हणतोय तो 50% आहे, की येस हे खरं आहे. तर मग त्यात दोन भाग आपण परत एकदा म्हटलं तसं, सर्व्हायव्हलचा जिथं प्रश्न येतो, की खरंच मला जगण्या मरण्याचाच प्रश्न आहे. तो विचार आपल्याला त्या चिंतेबद्दल अजून करायला लागतो, की मी म्हणतोय खरं जगण्या मरण्याचा किंवा भयंकर प्रश्न आहे, टेरिबलायझेशन ज्याला आपण म्हणतो ते करतोय, पण त्याला सुद्धा तितकं मी म्हणतोय तितकं व्हायची शक्यता आहे का? म्हणजे नोकरीच्या बाबतीत असेल, आरोग्याच्या बाबतीत असेल किंवा इतर काही बाबतीत असेल. एक मोठा आपण वाक्य लक्षात घेऊया, की चिंता अँझायटीच्या बाबतीत ज्याला त्रास होत असतो, अस्वस्थता आलेली असते, ती व्यक्ती रिमोट प्रोबॅबिलिटी किंवा रिमोट पॉसिबिलिटी कन्सिडर्स ॲज सर्टन्टी, हा त्यातला खूप महत्वाचा भाग आहे. शक्यता खूप कमी आहे या गोष्टी होण्याची, पण जेव्हा मी तो 2% भागाकडे बघायला लागतो किंवा तो मला अस्वस्थ करायला लागतो, तेव्हा माझ्या विचारांमुळे तो 100% होऊन बसतो आणि तो माझ्या डोक्यावर येतो. काही ठिकाणी वास्तविकता त्यामध्ये नक्कीच असते. आरोग्याचा प्रश्न असतो, शिक्षणामध्ये आलेलं अपयश किंवा कमी गोष्टी असतात, कमी मार्क पडणं असं असतं, किंवा आर्थिक अडचणी असतात. पण आर्थिक भाग मला ज्या आर्थिक गोष्टी ज्या दिसत असतात, त्यातनं माझ्या मनात टेरिबलायझेशन येऊन हेल्पलेसनेस निर्माण व्हायला लागतो. अरे बापरे, मी ह्यात काहीच करू शकत नाही. आणि त्यातून आपल्याला अजून अजून भयानक गोष्टींचा एक पिक्चरच आपल्या डोळ्यासमोर जायला लागतो. तुम्हाला हे मी बोलत असताना सरांचंही आठवत असेल, ज्यांनी त्यांच्याकडे शिकलेले आहात किंवा बैठक मीटिंग्स नाही येतात, की असा एक पिक्चर सुद्धा आपल्या डोळ्यासमोर येतो, जो आपण बदलण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकतो. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. प्रचंड अतिशयोक्तीपूर्ण सुद्धा गोष्टी यातनं होत असतात. हे जर माझ्या लक्षात आलं, तर मला काय त्यातल्या ऍक्शन्स घेता येतील, काय त्याच्यावर करायचंय. म्हणजे काही गोष्टी नक्कीच अशा महत्वाच्या असतात, की ज्यात आपण काही कृती करणं प्रचंड महत्वाचं असतं. पण मी जर का ते केलं नाही आणि फक्त विचार करत राहिलो, तर ती चिंता वाढत जाणार आहे, इनॅक्शननी तो प्रश्न वाढणार आहे, असं बऱ्याचदा दिसतं. त्यामुळे ऍक्शनला जाणं, ऍक्शनकडे जाणं, हा पण त्यातल्या व्यवस्थापनाचा एक भाग आहे. कारण चिंता असलेली व्यक्ती अव्हॉइडन्स कडे जायची पण एक शक्यता असते. जी गोष्ट मला अस्वस्थ करते ती मी टाळायला लागतो. विशेषतः यामध्ये आपण दोन बायफर्केशन जे म्हणत होतो, जगण्या मरण्याचा, सर्व्हायव्हलचा प्रश्न. मग आता जगणं मरणं म्हणजे प्रत्यक्ष मृत्यू अशा अर्थाने नाही, आर्थिक भाग असेल किंवा शिक्षणामधल्या संधी
कमी पडणं असेल, हे सुद्धा आपल्याला प्रत्यक्ष आयुष्यावर खूप परिणाम करणाऱ्या गोष्टी असतात. त्याच्यावर व्यावहारिक उत्तरं शोधायला लागतात. पण त्याच्या बरोबर बऱ्याचशा चिंता किंवा बरेचसे विचार आपले असे असतात की ते सोशल इव्हॅल्युएशन, सायकोसोशल अशा प्रकारचे असतात. उदाहरणार्थ आता सुद्धा मी तुमच्याशी बोलतोय आणि बरेच जण मी काय बोलतोय हे अगदी लक्ष देऊन ऐकतायत, ह्याची एक अस्वस्थता माझ्या मनात आलेली असते की माझं इव्हॅल्युएशन आता चालू आहे. मग कोणीतरी एखादा मेसेज वेगळ्या मताचा केला की मी अस्वस्थ होतो, कारण ते मी पर्सनली माझ्या अंगावर घेतो. मला असं वाटायला लागतं की अरे बापरे, मला हे काय समजतायत आता, ह्यांच्या मनात काय चाललंय, मला हे कॉम्पिटंट मानत नाहीयेत का काय. मग त्यांनी नाही मानलं तर काय होईल, मग माझं काय, चार ठिकाणी ते म्हणतील अहो त्यांनी हे बोलले पण काही विशेष आवडलं नाही, किंवा काय ह्याला अर्थ आहे, अशा गोष्टी माहिती असतात पण काही प्रॉब्लेम सुटतो का, हे बोलून काही उपयोग नाही. हे चक्र माझ्या मनात खूप चालू होतं. लक्षात घ्या, हे चिंतेची म्हटलं तर गंमत आहे, आपण त्याच्याकडे थोडस विनोदाच्या अंगाने पण बघू शकतो. पण मला ज्या गोष्टींचा वास्तविक डेटा मिळायची शक्यता खूप कमी आहे, म्हणजे आपल्यापैकी कोणी फीडबॅक दिला, मी विचारलं, तुम्ही सांगितलं तर मला कळेल. पण ते सुद्धा एक क्वेश्चन मार्क राहीलच की ते किती डिझायरेबल आहे का, ते एक्झिट पोल सारखं सांगितलं जातंय. त्यामुळे मलाच तो मनातला आपला खेळ जो आहे तो मी कसा बघतोय ह्याच्याकडे थोडस तटस्थपणे बघायचं असतं. तुम्ही मगाशी ज्या ज्या गोष्टी सांगितल्यात त्यातला आपण एक पर्सेंटेजचा भाग विचारला. आत्ता आपल्याला सेशनमध्ये ते बोलणं शक्य नाही, पण थोडा हा पण ट्राय नक्की करावा की मला याचं जस्टिफिकेशन कसं देता येत आहे. मी म्हणतोय 10%, मी म्हणतेय 20%, 60%, का म्हणते असं, आणि उरलेल्या गोष्टी का मी सोडून देते, आणि कुठल्या गोष्टी मला जास्त किती प्रमाणात अस्वस्थ करतायत, ते कशावरनं दिसतंय. थोडस आपण जर का त्याचं बिहेव्हिअरल गोष्टी, वागण्यातल्या आपल्या गोष्टी बघायला लागलो, किंवा त्याच्याबरोबरच वास्तविकतेशी त्याचा किती जोडलं गेलेलं आहे, किती प्रश्न आहे, हे जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की येस, या 1 to 3 गोष्टी ज्या आहेत या नक्कीच रिअल होऊ शकतात, त्याची थ्रेट आहे, प्रश्न आहे. पण उरलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या मात्र मी त्याच्यावर तयार केलाय, बागुलबुवा किंवा असं काही तयार केलेलं आहे, आणि त्याच्यावर मला काम करता येईल. अर्थात हे आपण असं गृहीत धरून आहे की डिसऑर्डर किंवा आजाराच्या अलीकडची ती व्यक्ती आहे, त्या अवस्थेत ती नाहीये. सो ही थोडीशी उदाहरणं घेऊन आपण पुढे जाऊ, आणि त्यामध्ये विचार, भावना, वर्तन याचं मिक्सचर यातनं तयार व्हायला लागतं. म्हणजे लक्षात घ्या, फक्त भावनापेक्षा आजाराकडे जायची जर का ट्रॅक ओळखायचा असेल तर ते सगळीकडेच जायला लागतं. जसं पूर्वी टिपकागद असायचा, त्याच्यावर शाई अशी लगेच पसरायची, किंवा हल्ली आता स्पंजचं उदाहरण देता येईल, ठेवला की तो सगळं शोषून घेतो. तसं ते एकत्र येऊन विचार, त्याची इमोशन आणि तसं वागणं सुद्धा व्हायला लागतं. म्हणजे मग वागणं म्हणजे कसं, की मला जिथे जायला ताण येतो, अस्वस्थता वाटते, ती गोष्ट मी टाळायला लागतो. विशेषतः काही सामाजिक सिच्युएशन्स असतात त्या मी जास्तीत जास्त टाळायचाच प्रयत्न करतो. किंवा अ, किंवा त्याच्याबरोबरच काही ठिकाणी मला जास्त न दिल्याने तात्पुरतं बरं वाटत असेल तर मी टाळतो. परीक्षा न देणं अशा सारख्या गोष्टी दिसतात, ते वर्तनामध्ये दिसायला लागतं. काही वेळेला इनव्हॉलंटरी सुद्धा जाणवायला लागतं. मग बरेचसे विकार जे आपण म्हणतो सायकोसोमॅटिक, ते यातनच यायची शक्यता असते. मग इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आहे, बीपीचे काही कॉम्पोनंट्स आहेत, किंवा त्याच्याबरोबर सतत पोट बिघडणं, धडधड, घाम येणं, अशा खूप वेगवेगळ्या शारीरिक गोष्टी सुद्धा या विचार आणि भावनांनी आपल्या शरीरात दिसायला लागतात. आणि एक विशेष सर्कल किंवा धोकादायक चक्र, दुष्ट चक्र चालू होतं, की मला सिमटम दिसतात म्हणून मी अजून अस्वस्थ होतो, मी अस्वस्थ होतो म्हणून सिमटम वाढतात, आणि त्या चक्रातनं आपल्याला सुटायची शक्यता कमी व्हायला लागते. हा त्यातला त्रासदायक भाग थेट आहे. आणि मग इथे सायको एज्युकेशन, जे आता थोड्या प्रमाणात मी बोलायचा प्रयत्न करतोय, की समजून घ्या कशामुळं त्रास होतोय, त्यातली एक भाग हा नेहमी वास्तवाचा असणार आहे, कमी अधिक असेल पण असणार आहे. आणि एक भाग असा आहे की तो मी तयार केलेला आहे, तो समजून घ्या. आणि कृती प्रवणतेकडे जा.
हा त्यातला एक महत्वाचा भाग. स्वतःची क्षमता रेझिस्ट वाढवणं. मला स्वतःच्या बाबतीत पण हे जाणवतं की चिंता करतो, चिंता आहे हे खरं आहे. पण ते मी जर असा विचार करायला लागलो की हे सगळं जादू सारखं जायला पाहिजे, किंवा आता मी या गोष्टी शिकलोय ना, तर आता मला टेन्शन यायलाच नकोय, तर ते खूप अवास्तव आणि टोकाची अपेक्षा होईल असं म्हणता येईल. जर मी असं म्हटलं की आधीपेक्षा समजा या 4-5 गोष्टी आहेत, त्यातल्या कुठल्या गोष्टी मी बदलू शकतो, कुठल्या कमी करू शकतो, कुठल्या गोष्टी या अवघड जात आहेत, त्याच्यासाठी काय करता येईल, शिकणे हा पण नक्कीच आहे. त्यामुळं मला चिंता जास्त वाटायला लागते. आणि मग ट्रिगर टाळण्यापेक्षा ट्रिगर मॅनेज करण्याकडे मी कसं लक्ष देईन, तर मग मला त्यातून पुढे जाता येतं. एक महत्वाचं आपण लक्षात घेऊया की मर्यादा जाणून घेऊ स्वतःच्या. हं? असं म्हणणं मोटिवेशन म्हणून चांगलंच आहे की मानवी प्रयत्नांना आणि अचिव्हमेंटला मर्यादा नसते. पण ही पण गोष्ट वास्तवाशी निगडीत आहे की काही ठिकाणी आपल्याला शारीरिक मानसिक मर्यादा असू शकतात. पण मर्यादा आहेत म्हणजे ती एक फिक्स लाईन आहे असं नसून ते गोलपोस्ट आपल्याला थोडं थोडं हलवता येतं. या अर्थाने जर आपण त्याच्याकडे पाहिलं, म्हणजे आज मला ताणाचा इतका त्रास होतो असं जर एखाद्या व्यक्तीबद्दल आहे की तिला पब्लिक स्पीकिंग, लोकांसमोर बोलायला अजिबात जमत नाही आणि ती शेवटच्या खुर्चीवर बसून राहते आणि बोलवलं तर टाळते पुढे येणं, तर तिच्यासाठी समोर जाऊन फाडफाड भाषण करणं आणि सभा जिंकणं ही खूप मोठी उडी आहे. हनुमान उडी असं आपल्याला म्हणता येईल. पण कदाचित एक स्टेप अशी आहे की जिथं लोकांचं माझ्याकडे जाईल त्या ठिकाणी असणं हे तिकडे एक अचिव्हमेंट असू शकते इन इट सेल्फ. कदाचित एखादं 2 वाक्यांचं आभार प्रदर्शन करणं हे सुद्धा तिच्यासाठी मोठं असू शकतं. या स्टेप्स कडे तिने बघणं आणि स्वतःच्या मर्यादा कमी करून पुढे जाणं हे गरजेचं असेल. अ, काही वेळेला असंही दिसतं, सध्याच्या मानसशास्त्रामध्ये हा विचार खूप आहे की माझ्या स्ट्रेंथ्स मी वाढवतोय का. म्हणजे आपण आता बोलतोय चिंता व्यवस्थापनाबद्दल, पण त्याचबरोबर माझ्याकडे खूप गोष्टी अशा असतात, चांगल्या गोष्टी असतात, गुण असतात, स्ट्रेंथ्स असतात, ज्या या गोष्टीमुळे दबल्या गेल्या असतात. आता ऐकताना सुद्धा हे जाणवेल की अरे मी हे करू, मी पण असं करू शकतो, मी हे सांगू शकतो, मी हे लिहू शकतो, मी या गोष्टी लोकांसमोर जाऊन अजून चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करू शकतो. पण मी कुठंतरी स्वतःला अडवतोय कारण मला ताण येतोय, कारण मला चिंता आहे की मी फेल होईन का, मी असं होईल का, तसं होईल का, या गोष्टी चक्र आहेत. आणि मी माझ्यातल्या क्षमतांना न्याय देत नाहीये. तर इथे नक्कीच आपल्याला सायको एज्युकेशन ची रिस्क घेऊन कुठे मला त्यामध्ये उतरायचंय हा पण निर्णय मला घेता येतो. आणि एक वेलबिंग कडे आपला प्रवास चालू होतो असंही आपल्याला म्हणता येईल, सायकोलॉजिकल वेलबिंग कडे. त्यामुळे आपल्या मनात अशा ज्या गोष्टी असतील, म्हटलं तर छोट्या आहेत, पण कदाचित त्या व्यक्तीला त्या प्रचंड महत्वाच्या आहेत. म्हणजे आम्ही चर्चा करतो तेव्हा 1-2च उदाहरणं सांगतो. विशेषतः महिलांना हॉटेलात एकट्याने जाऊन जेवणं किंवा एकटीने जाऊन पिक्चर बघणं हे प्रचंड अस्वस्थतेचं किंवा ताणाचं वाटणारे व्यक्ती असतात. मी असं कधी करून पाहिलंय का? काही सुरक्षिततेच्या नक्कीच प्रिकॉशन घ्यायला पाहिजेत, पण या गोष्टी मी करून प्रयत्न करतेय का, या दृष्टीने आपण यातनं स्वतःकडे बघू शकतो. अजून एक भाग यातला असा की अँझायटी अबाउट अँझायटी. मला अस्वस्थता येते, मी असाच आहे, मी अशीच आहे, मला सतत विचार करायची सवय आहे. मग मित्रमैत्रिणी पण आपल्याला तसंच बोलत असतात किंवा ते जाऊ दे ग तू अशीच आहे सोड, अशा पद्धतीने आपण ऐकत असतो. त्यातनं अँझायटी अबाउट अँझायटी, मला चिंता येईल का, चिंतेबद्दल मला असं का होतंय, मीच अशी काय आहे, आणि अशा विचारांमध्ये आपण अडकत असतो. त्यापेक्षा येस, माझा स्वभाव थोडासा चिंता करण्याचा आहे आणि तो बदलण्याचा मी कसा प्रयत्न करेन, त्यामध्ये किती बदल करता येईल, काय ठिकाणी मला नाही जमणार, काही ठिकाणी मी मदत घेईन, काही ठिकाणी मी माझा ग्रुप असा असेल की जो मला समजून घेईल, अशा खूप गोष्टी आपण त्यातल्या करू शकतो असंही जाणवतं. त्यामुळे अ, कारण असताना आणि कारण नसताना हे 2 फरक जसे आपण पाहिले, तसंच माझ्या हातात काय आहे आणि माझ्या हातात काय नाही
याच्या बरोबरच माझ्या हातात आत्ता जे आहे ते मी कसं अजून चांगलं करू शकेन, कसं पुढे नेऊ शकेन, जेणेकरून थिंग्स विदिन बियॉन्ड कंट्रोल जे हातात नाहीये ते हळूहळू कसं माझ्या कंट्रोलमध्ये यायची शक्यता वाढेल, असं आपल्याला करता येतं. सो त्याचा जो अगदी थोडक्यात सांगतो आपल्या वेळेच्या मर्यादा लक्षात घेता. पहिली गोष्ट म्हणजे अवेअर होणं. त्याच्याबद्दल मला लक्षात येणं की अरे हे आपल्याला आपण ना जरा जास्तच या गोष्टी करतो. हे बऱ्याचदा असं असतं की असं असतो, पण नक्की करानी मला होतंय त्यातला वास्तवाचा भाग किती, काल्पनिक भाग किती, याबद्दल अवेअर होणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. ते ऍडमिट करणं की हो या गोष्टी आहेत. त्याच्या पुढचा भाग म्हणजे ऍक्सेप्ट. ऍक्सेप्ट म्हणजे तुमची स्वतःची एक ईज त्यातनं हळूहळू निर्माण होते. 100% होईल असं नाही, किंवा त्याचा उपयोग हा डिफेन्स मधून करावा. नाही मी टेन्शन घेणारच आहे, मी टेन्शन घेणारीच आहे, मी असाच आहे, मग मी आता हे नाहीच करणार, असं करून त्याचा ढाल म्हणून वापर करावा असं नाही. पण त्याचे वेगळे आपल्याला तोटे होतात. त्याच्या ऐवजी याचा अर्थ असा आहे की हे आहे, कारण खूप आहेत त्याला, जे जेनेटिक आहेत, बालपणातल्या प्रसंगाची आहेत, अजून गोष्टी आहेत. पण आत्ताची रियालिटी माझ्यासाठी आहे की माझ्या डोक्यामध्ये हे असं आहे आणि त्याचा हा परिणाम होतोय. काय करता येईल? कशामुळं होतंय मला काही प्रमाणात माहितीये, पण काय करता येईल मॅनेज करायला मी स्वतः करू शकतो प्रयत्न. माझ्या लाईफस्टाईल मध्ये बदल करू शकतो. गायडन्स प्रोफेशनल घेऊ शकतो, थेरपी घेऊ शकतो. जर का जास्त त्रास असेल किंवा तो मॅनेज होत नसेल, दैनंदिन आयुष्यावर डेली रुटीन आपलं हॅम्पर होतंय, परिणाम होतोय असं असेल, सायकेट्रिक ट्रीटमेंट ती सुद्धा आपण घेऊ शकतो. पण हे सगळं करत असताना आपल्याला स्वतःवर प्रेम करणं, स्वतःला ऍक्सेप्ट करणं हे खूप महत्वाचं आहे. कारण ज्या व्यक्तीला हे होत असतं ती व्यक्ती स्वतःला खूप टोचत असते असं बऱ्याचदा दिसतं. त्यातनं शेम आणि गिल्ट हे खूप त्रासदायक भावना निर्माण होतात. आणि आपल्यापैकी बहुतेकांनी या कधी ना कधी अनुभवल्या असतील, पण ज्यांना त्या जास्त अनुभवता येतात, अनुभवायला लागतात, त्यांना हे माहितीये की त्या किती अस्वस्थ करणाऱ्या आणि आयुष्यावर परिणाम करणाऱ्या अशा भावना आहेत. त्यामुळे हे नक्कीच आपण लक्षात ठेवूया की अँझायटी अबाउट अँझायटी कमी करणं माझ्या हातात आहे. मी अशी का आहे, का मी असं आहे, याची खूप कारणं आहेत वेगवेगळी. पण त्यामध्ये जाण्याऐवजी, म्हणजे जावं ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी नक्कीच, पण त्यातून हाताला काय मिळणार आहे आणि त्यातनं मी काय बदलू शकणार आहे हा भाग खूप महत्वाचा आहे. जर का मी त्यातनं येस हे असं आहे, व्हॉट कॅन बी डन, असा विचार केला तर मग आपल्याला सपोर्ट सिस्टीम मिळते. हेही लक्षात घेऊया की जी सपोर्ट सिस्टीम किंवा मला माझ्या सुदैवाने अशी मिळते म्हणता येईल. पण हेही मला जाणवतं की त्यांचा अतिरेकी वापर करणं आणि दरवेळेलाच मित्रमैत्रिणी असतील, सहकारी असतील, नातेवाईक, डॉक्टर असतील, सतत त्यांना म्हणजे एका अर्थी पिडणं असं आपण म्हणूया, की त्याचाही उलटा परिणाम होऊ शकतो. म्हणजे आपण स्वतःचा जो रेझिलियन्स आहे, स्वतःचं जे याच्याशी मॅनेज करून पुढे जायची आपली ताकद आहे, ती थोडी थोडी वाढवत नेणं आणि आनंदाचे क्षण सुद्धा त्यांच्याबरोबर शेअर करणं, त्यांच्यासाठी सुद्धा काही गोष्टी करणं हे गरजेचं आहे. फक्त डिफेन्स म्हणून अशा पद्धतीने त्याचा वापर होऊ नये, ही पण सजगता आपल्याला पाळायला लागेल असं म्हणूया. सो दोन तीन ट्रॅकनी आपल्याला मॅनेजमेंट, आपण बोलतोच आहोत मॅनेजमेंट बद्दल, पण त्यामध्ये एक आहे की व्हॉट वर्स कॅन हॅपन, एज्युकेशनल थेरपीज मधलं सायको एज्युकेशनल, काय वाईटात वाईट होऊ शकतं, त्याची शक्यता किती आहे. तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राला हाच प्रश्न असेल तर तुम्ही त्याला काय सल्ला द्याल. किंवा कॉग्नेटिव्ह डिस्टॉर्शन, विचारांना वळवणं, चिंतेचं एक काही जणांमध्ये असंही सकारात्मक दिसतं की त्यांची क्रिएटिव्हिटी जास्त चांगली असायची एक शक्यता असते काही जणांमध्ये. जे विचार एकातून एक त्रासदायक होतात ते जर का आपण त्याला चॅनलाइज केलं, एखादा लेख, एखादी कविता, चित्र अशा पद्धतीने त्यांना वळवलं, तर तेच विचार आपल्याला खूप मदतही करू शकतात असं आपल्याला म्हणता येईल. किंवा हल्ली मंडला आर्ट किंवा अशा गोष्टी पण बऱ्याच आहेत. सांगितलं जातं आणि त्यात वैद्यकीय दृष्ट्या तथ्य आहे. व्यायाम करणं, एक्सरसाइज करणं, एरोबिक्स आहे, डान्स किंवा त्या पद्धतीच्या फिजिकल स्पोर्ट्स आहे, या हालचाली
यांनी सुद्धा ब्रेन केमिकल्स चेंज होतात, सिरोटोनिन वाढतं आणि चिंता कमी व्हायला मदत होते. अर्थात आपला फिटनेस कसा आहे त्याचा विचार करून आपण हे करावं. पण नक्कीच आपण फक्त वैद्यकीय किंवा नॉन मेडिकल असा विचार नाही करत आहे. एक सर्वांगीण विचार याबद्दल करतोय. अजून एक महत्वाचं म्हणजे कुठल्या गोष्टी चिंतेमुळे मी पुढे ढकलतोय त्याचा विचार करून त्यांना सामोरं जाणं. त्याची काहीतरी आपल्याला मर्यादा ठरवून घेणं आणि त्याला सामोरं जाणं हे खूप गरजेचं आहे. प्रोक्रॅस्टिनेशन प्रचंड असतं. उदाहरणार्थ अभ्यासासारख्या गोष्टी, अभ्यास पुस्तक समोर आहे पण डोक्यात वेगवेगळं चालू होतं आणि त्यातनं आपण पुढे ढकलतो. ते जास्त चिंता वाढवत राहतं. एक महत्वाचा आत्ता जो विषय आपला आहे तो की रादर सत्वावजय या अर्थाने की माइंडफुलनेसचा मग इथे येस यावर उपाय काय, कशावर उपाय सांगू शकाल? कोणी विचारले आता? कशावर नक्की तुम्हाला उपाय आहे अपेक्षित? चिंतेवर. येस. आपल्याला हेच खरं तर समजून घ्यायचंय. हा प्रश्न अगदी योग्य वेळेला विचारण्यात आलाय की याच्यावर एकच एक उपाय नाही. सगळ्या बाजूनी आपल्याला त्या व्यक्तीनी विचार करणं, त्याची मदत घेणं हे गरजेचं असतं. काही स्टेप्स आपण बोलतोय पण चिंतामुक्त जीवन असं शक्यता कमी, असं परत एकदा म्हणूया. काही व्यक्ती साधना असेल किंवा इतर गोष्टी असतील त्यामुळं असं जगत असतात असंही आपल्याला दिसतं वास्तवात. पण आपण कसे आहोत हे आपण ओळखून घ्यावं आणि आपल्या मर्यादा कमी करायचा आणि चांगल्या गोष्टी बाणवण्याचा प्रयत्न नक्की करावा. त्याच्यासाठी या गोष्टी नक्कीच आपल्याला उपयोगी पडतील असं आपण म्हणूया. कारण उपायासाठी मी स्वतः आता कशाला फेस करतोय हे कळणं, समजणं महत्वाचं असतं. त्या गोष्टी किती वास्तवाला धरून आहेत, वास्तवाला धरून नाहीत हे समजून घेणं. त्यासाठी काय करता येईल हा पण विचार करणं आणि आयुष्यात मग मनासारख्या काही गोष्टी घडणार नाहीत याची जाणीव ठेवून त्या ऍक्सेप्ट करायची तयारी दाखवणं हा इतका मोठा एक ट्रॅक आहे. म्हणजे मुलांचं चांगलं होईल, मगाशी आपल्या काही उत्तरांमध्ये आलं, मुलांचं शिक्षण, मुलांचं भविष्य याची चिंता आहे. आणि अ, तुम्ही विचार करून मला तुमचं हे सांगा की याला एकच एक परफेक्ट उत्तर नाही की चांगलं होईल म्हणजे काय. एक साधारण असतं की शिक्षण, करिअर, नोकरी, लग्न या गोष्टी व्हायला पाहिजेत नीट. त्या होण्यासाठी मी माझ्या हातात जे आहे ते मी नक्की करू शकतो किंवा नक्की करू शकते. पण प्रश्न असा असतो की यामध्ये आपल्या हातात नसलेल्याही काही गोष्टी असतात. मग सिच्युएशन असते, त्यावेळेचे युनिव्हर्सिटीचे रूल असतात, त्यावेळेचे व्हिसाचे नियम असतात, अजून काही गोष्टी असतात ज्या आपल्या बियॉन्ड कंट्रोल असतात. त्याचा आपण विचार करून आपल्यालाही लक्षात येतं की प्रश्न वाढायला लागतात, आपली अस्वस्थता वाढायला लागते. यातनं मी स्वतःला ब्लेम करणं असं जर होत असेल, त्यातनं जर आपली चिंता वाढत असेल, मी हे केलं असतं तर, आणि त्यामुळे भविष्यात मी काय करायला पाहिजे, तर थोडासा हा विचार जास्त महत्वाचा आहे की मी शक्य होतं ते काय काय केलं. कदाचित असंही घडलं असेल की हे केलं नाही, हे मला शक्य होतं. यातनं शिकून मी पुढं काय बदलेल. म्हणजे थोडस चिंतेनं आपल्याला स्वतःला पुढं नेणं पण तेवढंच गरजेचं आहे असं आपण या संदर्भात म्हणूया. परत एकदा मी ज्या विषयाकडे जात होतो, माइंडफुलनेसचा यामध्ये खूप मोठा रोल आहे. आज मी वेगवेगळ्या मुद्द्यांना स्पर्श केलाय, पण माइंडफुलनेसमुळे मला काय जाणवलं आणि काय बदल झाला हे पण शेअर करायचं होतं. ते अगदी मी आता आवर्जून करेन. की सुरुवातीला बॉडी स्कॅन आपल्यापैकी काहींना माहिती असेल, काहींना जर नसेल, थोडक्यात की शरीरामधल्या संवेदनांकडे लक्ष देणं हे जेव्हा मी सुरू केलं, तर सुरुवातीचे एक 15 दिवस अस्वस्थता, त्यावेळेला माझी अस्वस्थता वाढली असं माझ्या लक्षात आलं. कदाचित यश सर यावर जास्त प्रकाश टाकू शकतील. कारण ती सजगता, ते बघणं हे न्यूट्रल होत नव्हतं, त्या तटस्थपणे ते होत नव्हतं, त्याचा सराव नव्हता. आणि मग त्यातनं अरे बापरे इथं हेही होतंय, इथं हाही सेन्सेशन आहे असं सुद्धा वाटायला लागायचं आणि ती चिंता वाढायची. पण
मी थोडस त्यांची व्याख्यानं ऐकून त्याला हे करून त्यामध्ये राहिलो की ते करत राहिलो. आणि मग हळूहळू हा जो पीक होता, ही अस्वस्थता होती, ही कमी आली आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे, मी या संवेदनांकडे तसं बघू शकतोय. साक्षी भाव कदाचित काही प्रमाणात असेल, तसं बघू शकतोय असं एक मला जाणवलं. दुसरं त्यातलं भावना, विचार, त्यामध्ये विचारांकडं ढगांसारखे विचार आकाशात येतात आणि ढग जसे जातात तसं विचार येत आहेत आणि जात आहेत असं बघणं. मी त्याच्याहून कुठला तरी वेगळा आहे, करता भोगता अशा पद्धतीचा सरांचा एक अप्रतिम ऑडिओ आहे. तो ऐकल्याने मला ते पण जाणवलं की अरे, इथे मी फक्त बघणारा आहे या भूमिकेत जायचंय. चिंता करत असताना या पद्धतीचा सराव नक्की कामाला येतो, उपयोगी होतो असंही मी म्हणेन. इमेजरी सारखे मुद्दे पण आहेत त्यामध्ये, की आपल्या चिंतेच्या वेळेला पूर्णपणे निगेटिव्ह पिक्चर चालू असतो, त्रासदायक पिक्चर चालू असतो. पण तोच जर का मी मुद्दाम स्क्रिप्ट लिहायला घेतलं, कारण चिंता करणाऱ्यांकडे ही देणगी असते की ते वेगवेगळ्या गोष्टी मांडू शकतात, रचू शकतात. तर आपण जर असा ट्राय केला की हे स्क्रिप्ट मी बदलून उलट लिहिलं, भले ते व्हायची शक्यता कमी असेल किंवा काही असेल, पण मी स्क्रिप्ट बघून तसं पिक्चर बघायला लागलो, तर मी पूर्णपणे स्वतःला त्यातनं रियालिटी अनरियालिटीचा जो फरक आहे तो जाणवून देतो. आणि दुसरं, कुठंतरी आपल्यालाच आपल्या विचारांमधला फोलपणा पण त्यातनं जाणवतो. इमेजरीने आपल्याला मोटिव्हेशन आणि बूस्ट सुद्धा चांगला मिळतो. अर्थात या सगळ्या गोष्टी या काही वेळेला तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं चांगलं. पण जिथे आपलं नियमित आयुष्य चालू आहे, दैनंदिन आयुष्यात आयुष्यात प्रश्न येतोय मोठा असं नाहीये, पण त्रास आहे, अस्वस्थता आहे, तिथे या गोष्टी आपण नक्कीच स्वतः आजमावायला हरकत नाही. कारण त्यातनं आपले विचार आपल्याला बदलता येतात. हे एक ट्रॅक जसा झाला, तसं काही वेळेला नुसतं त्यांच्याकडे बघणं आणि त्या क्षणाचा अनुभव घेणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. ते स्विच ऑन स्विच ऑफ किंवा तो शिफ्ट हा जमणं हे सुद्धा सरावाने आपल्याला शक्य होईल असं वाटतंय. वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अजून एक आहे की सपोर्टिव्ह सिस्टीम, मगाशी मी म्हंटल, पण डोंट गेट ओव्हर डिपेंडंट. सगळ्यात मला वाटतं गीतेमधलाच श्लोक आहे की उद्धरेत आत्माना आत्मानं न आत्मानं अवसादयेत. अ, आत्मैव आत्मनो बंधू आत्मैव रिपो आत्मनः. स्वतःचा शत्रू आहे किंवा मित्र आहे, तर चिंतेमध्ये असं झालेलं असतं की आत्मैव रिपो आत्मना इकडे आपण गेलेलो असतो. त्या बरोबर आपण जर आत्मैव आत्मनो बंधू, मीच मला मदत करू शकतो, मीच द बेस्ट हँड इज ऍट द एंड ऑफ युअर ओन शोल्डर, असे जे आहे, तसा जर विचार केला तर यातनं बाहेर पडण्यास मदत होते. येस, मगाशी मी उलटे विचार मांडलं, त्याचं एक उदाहरण देतो की परीक्षेमध्ये बऱ्याचदा असं असतं की फेल व्हायची भीती असं असतं. त्याच्या दोन ट्रॅक्स आहेत, भीष्मराज बाम सरांच्या पुस्तकांमध्ये पण ते आहे, मनोपासना, इफ आय एम करेक्ट, त्यामध्ये ते आहे की फॉर एक्झाम्पल फेल व्हायची भीती आहे, तर विचार काय येत असतात, अभ्यासाचं पुस्तक आहे किंवा काय समोर आहे स्क्रीन, डोक्यात येते की अरे बापरे, हे काही जमत नाही, यातनं हा प्रॉब्लेम येईल, मग मी फेल होईल, मग आई बाबा असं म्हणतील, मित्रमैत्रिणी, असा पिक्चर त्या मुलात चालू आहे. प्रिपरेशनच्या वेळेला मी जेव्हा अभ्यास करतोय, तेव्हा वेगळ्या टेक्निक्स कदाचित आपण वापरायला पाहिजेत. मग एखादं कार्ड समोर ठेवायचंय की डुईंग गेट्स इट डन किंवा या पद्धतीचं वाक्य समोर ठेवायचंय आणि फोकस अभ्यासामध्ये त्या क्षणामध्ये आणायचंय. त्याच्यासाठी काही माइंडफुलनेस, क्षणसाक्षीत्व अशा गोष्टी उपयोगी पडतात. ते त्या वेळेला झालं, अभ्यास करताना झालं. पण जो वेगळा सरावाचा वेळ आहे, जेव्हा तो मुलगा अभ्यास करत नाहीये, तेव्हा त्यांनी असा पिक्चर जर आणला की मी परीक्षेच्या हॉलमध्ये गेलेलो आहे, तिथे अत्यंत मी रिलॅक्स आहे, पेपर समोर आहे, प्रश्नपत्रिका आली, मला चांगल्या पद्धतीने उत्तरं लिहिता येत आहेत, इथे निगेटिव्ह एकही शब्द टाकायचा नाही, अशा पद्धतीचं आपण ते स्क्रिप्ट करू शकतो, ती व्यक्ती विचार करू शकते. इमॅजिनेशनच असतं, पण ते अगदी डिटेलमध्ये करणं सुद्धा शक्य असतं. याचा उपयोग आपल्याला मोटिवेशन मिळायला होतो. एक स्टार परत आहेच की याच्याबरोबर अभ्यास करणं अपेक्षित आहे. अभ्यासाच्या वेळेला जी अस्वस्थता येते त्याच्यासाठी मी थोडक्यात काही टेक्निक सांगितली, हेच इतर उदाहरणांना आपण लावू शकतो. पण फक्त इमेजनी
गोष्टी बदलतील किंवा फक्त या गोष्टींनी आयुष्यात फरक पडेल असं असून माझ्या कंट्रोलमध्ये काय त्यातल्या गोष्टी आहेत, त्यामुळं माझ्या आयुष्यात बदल घडणार आहे हे पण आपण लक्षात घेऊया. थोडंसं हे दिशा वेगळी होईल, पण तुम्ही विचारलं त्यामुळे मी थोडं डिटेलमध्ये सांगितलं. पण ओव्हरऑल चिंतेकडे बघताना असं आपण म्हणूया की जे मनातले आपले विचार आहेत ते आपण, येस, माइंडफुल ऍक्ट विल पे अटेन्शन, येस नक्कीच. विचार, भावना, संवेदना, सेन्सेशन या सगळ्याकडे लक्ष देणं हा पण एक त्यातला भाग आहे. थोडक्यात असं म्हणता येईल की प्रत्येक व्यक्तीची जडणघडण वेगळी आहे, पण त्यात सुद्धा काही पॅटर्न्स दिसतात. आपला जर का अधिक विचार करणं या अर्थाने चिंता करायचा स्वभाव असेल, तर तो ओळखणं त्यात काही गुन्हा आहे किंवा प्रश्न आहे असं म्हणजे गुन्हा आहे असं नसून माझ्या या पद्धतीची घडण झालेली आहे. त्याचे काही वेळेला मला फायदेही झालेले आहेत, काही वेळेला मला त्याचा त्रास होतो. तो समजून घेऊन त्यात कुठे मला बदल करायचा आहे आणि तो कसा करायचा आहे या पद्धतीचं जर आपण स्टेप्स घेतल्या, मग त्यामध्ये अ, आत्ता बोलल्याप्रमाणे प्रॅक्टिकल गोष्टी असतील, एक्झरसाइज असेल, माइंडफुलनेस एक्झरसाइज असतील, विचारांमधले बदल असतील, हा एक भाग. गरज असेल तर कदाचित सायकोथेरपी, काउन्सेलिंग हे किंवा सायकॅट्रिस्ट काही वेळेला तेही असतं की कितीही या गोष्टी असल्या तरी तो त्रास असतो ज्याला औषधांशिवाय मॅनेज होत नाही. त्यावेळेला मोकळेपणाने ते थेरपिस्टशी बोलून, डॉक्टरशी बोलून औषधोपचार घेणं हे सुद्धा गरजेचं आहे. पण तरी पण स्वतःवर काम करणं, स्वतःला दोष न देता पुढे जायची धडपड ठेवणं हे आपण सगळेच नक्की करू शकतो. आणि त्यातनं आपल्यालाच आपल्यातल्या क्षमता जाणवायला लागतात. आपण काही वेळेला अचंबित होतो. चिंता करणारी व्यक्ती थोडी जास्तच होते, पण तिने आधी खूपच त्रासदायक चित्र केलेलं, रंगवलेलं असतं. पण वास्तव बरंच वेगळं असतं असंही आपल्याला जाणवतं. तर या दृष्टीने आपण या सगळ्याकडं बघू शकतो. सो थोडंसं इथे थांबतो माझ्याकडून. काही प्रश्नोत्तर किंवा असेल तर सर किंवा मॅडमकडं मी जाईन. मला वाटतं बराच मोठा विषय आहे, पण मला आता जे शक्य होतं या वेळेमध्ये ते मी प्रयत्न केलाय. ओव्हर टू यू, प्राची मॅडम. सर, थँक्यू व्हेरी मच. हा सर हे करतील, बोलतील. थँक्यू येस. डॉक्टर. ते खूप छान तुम्ही चिंता ही भावना कशी उत्क्रांतीमधून आलेली आहे आणि काही प्रमाणात आवश्यक आहे. पण तीच भावना जर अधिक काळ राहत असेल आणि आपल्या रोजच्या वर्तनावर त्याचा दुष्परिणाम होऊ लागत असेल तर त्यावर काय काय करू शकतं याचे वेगवेगळे मुद्दे तुम्ही मांडलेले आहात. इथे आता त्यातले जे काही प्रश्न आलेले आहेत त्या अनुषंगानं मी असं म्हणतो की जे इथे नवीन आहेत, म्हणजे इथे बरीचशी आपली माइंडफुलनेसशी परिचित असणारी माणसं आहेत, पण ज्यांना माइंडफुलनेसचा परिचय नाही आहे त्यांना जर चिंता असा त्रास असेल तर मी खाली एक व्हॉट्सअप नंबर टाकतो आहे, त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता. त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज केला तर तुमची जी चिंता, हा जो त्रास आहे तो नक्की कसली चिंता आहे त्याच्यावरती आम्ही तुम्हाला एक प्रश्नावली पाठवू आणि प्रत्यक्ष समुपदेशकाला न भेटता ऑनलाईन समुपदेशन करून आपलं एक ॲप आहे ज्यामधून आपण चिंता रोगासाठी सुद्धा त्याच्यामधले ऑडिओ ऐकून तुम्ही जर लक्ष देण्याचा सराव केला, जे आता डॉक्टर गुप्ते सांगत होते माइंडफुलनेस, तर हा माइंडफुलनेसचा सराव आणि त्याबरोबर आपण जे कोचिंग करतो ते त्याचा उपयोग हा तुम्हाला तुमच्या चिंताचा जो काही त्रास आहे तो कमी करण्यासाठी उपयोगी पडू शकेल. पण तरी सुद्धा जर एखाद्याला प्रश्न विचारायचा असेल स्पेसिफिक की माझी अशी अशी चिंता आहे आणि त्याबद्दल मी काय करू शकतो, असं तुम्हाला कोणालाही बोलायचं असेल तर तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. डॉक्टर गुप्ते आणि मी आम्ही दोघेही त्या संदर्भात बोलू शकतो. सुरुवातीला डॉक्टर गुप्ते यांनी ज्यावेळी कोणकोणत्या चिंता असतात
तर तुम्ही वेगवेगळ्या अनेक 10 प्रकारच्या जवळजवळ चिंतेत या शेअर केलेल्या होत्या. तर त्याबद्दल तुमच्या मनात जर अजून काही प्रश्न असतील तर आपण त्याबद्दल बोलू. त्यामध्ये बऱ्याचदा मुलांच्या बद्दलची चिंता हे अधिक दिसलं इथे जे काही तुम्ही शेअर केलं होतं ते. तर आता जसं गुप्ते सरांनी सांगितलं तसं आपल्याला हे आधी लक्षात घ्यायला हवं की आपण जो विचार करतो आहोत तो त्यामध्ये आपल्या नियंत्रणात काय आहे आणि आपल्या नियंत्रणाबाहेर काय आहे. म्हणजे बऱ्याचदा आपल्या नियंत्रणात नसणाऱ्या गोष्टींची आपण चिंता करत असतो आणि त्या चिंतेचा काही उपयोग नसतो. आता डॉक्टरने जसं सांगितलं की त्या चिंतेमधून काही ना काही कृती कार्यक्रम करता येणं हे आवश्यक आहे. जर कृती कार्यक्रम आपण जो काही विचार करतो आहे त्यामधून करता येण्यासारखा नसेल तर तो निरुपयोगी विचार आहे. आणि त्यामुळे आपण जो विचार करतो आहोत तो उपयोगी आहे की निरुपयोगी आहे हा निकष आपण आपल्या विचाराला लावायला हवा. म्हणजे मुलानं अभ्यास करायला हवा. मुलगा अभ्यास करत नाही आहे आणि त्याला महत्व वाटत नाही आहे, ही चिंता जर पालकांच्या मनात असेल तर त्याबाबत पालकांनी हा विचार करायला हवा की मी काय करू शकतो त्याबद्दल. ज्याला आपण म्हणतो सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स, प्रभाव क्षेत्र, मला करता येण्यासारखं काय काय आहे. मुलानं काय करायला हवं याच्यावर माझा फारसा प्रभाव नसतो. मुलाशी वागताना मी काय करायला हवं, मी माझं वागणं अजून काही बदलवू शकतो का, शकते का, मी मुलाला अजून काही वेगळं एक्सपोजर देऊ शकते का, याचा विचार आपण करायला हवा. त्या विचार करायला जर चिंता प्रेरणा देत असेल तर ती चांगली चिंता आहे. पण जर आपल्या नियंत्रणात नाही अशा गोष्टींची जर आपण चिंता करतो आहोत तर ती निरुपयोगी आणि त्रासदायक चिंता आहे. उदाहरणार्थ दुसरं उदाहरण इथे एक महागाई याबद्दल एक शेअर केलं होतं की महागाई हा त्यामुळे चिंता वाटते. तर पुन्हा महागाई वाढते आहे, वाढणार आहे, त्यामध्ये सरकारनं काय करायला हवं हे आपल्या हातातच नाहीये. आपण केवळ मत दिलं की संपलं. महागाई हा जर मला चिंतेचा विषय वाटत असेल तर मी काय करू शकते, काय करू शकतो. मग त्यामध्ये आत्ता जे माझे खर्च होत आहेत ते खर्च मी काही मांडू शकतो का, त्यामध्ये काही कपात करू शकतो का, काही सेव्हिंग करू शकतो का, जे काही पैसे थोडेसे सेव्ह होत आहेत ते इन्फ्लेशन म्हणजे महागाईपेक्षा अधिक वाढतील अशा पद्धतीनं काही उपाय शोधू शकतो का. यासाठी जर त्या महागाईची चिंता उपयोगी पडत असेल तर ती उपयोगी आहे. पण नुसतीच महागाई वाढते, महागाई वाढते असं जर आपण विचार करत राहिलो तर तो त्रासदायक चिंता असं आपण त्याला म्हणू शकतो. त्यामुळे या दृष्टीनं आपल्या मनात जी चिंता आहे ती त्यामध्ये आपल्या नियंत्रणात मध्ये काय आहे याचा विचार आपण अवश्य करायला हवा. आणि त्यामुळे विचार आपण कोणते करतो आहोत किंवा आपल्या मनात कोणते विचार येत आहेत याचं भान विकसित करणं म्हणजेच माइंडफुलनेस. आणि त्यामुळे माइंडफुलनेसचा सराव करणं हे खूप उपयोगी पडू शकतं. हा गोपाल त्यांनी हात वर केला आहे, तुम्ही अनम्यूट करून तुमचं म्हणणं मांडू शकता. येस सर. गुप्ते सरांनी खूप छान सांगितलं आणि आता पण तुम्ही जे सांगताय म्हणजे ह्याच्यावरनं 2 प्रकारचे सोल्युशन आहेत असं मला वाटतं. ते फक्त कन्फर्म करायचं तुमच्याकडनं की वास्तविकतेशी आपण सजग होणं हा पहिला भाग आणि दुसरा बाकी काय आपले उपाय आहेत की ऑडिओचा अभ्यास करणं, एक्सरसाइज करणं वगैरे. तर आता वास्तविकतेशी आपण स्वीकारली नाही तर हे बाकी टेक्निक पूर्णच्या पूर्ण गळून पडतात का? नाही, मला पुन्हा तुम्ही वेगळ्या शब्दात प्रश्न मांडाल का, मला कळलं नाही तुमचा प्रश्न. वास्तविकता आपण समजा स्वीकारली नाही. हम्म. उदाहरणार्थ अं, आता मला त्रास होतोय फॉर एक्झाम्पल किंवा तर मग आता मला होतोय त्रास किंवा माझी जी चिंता आहे ती 80% रिअल आहे हम्म. किंवा 80% अनरिअल आहे, जे काय आहे असेल पर्सेंटेज.
ही जर आपण मान्य नाही केली आणि बाकी आपण उपाय करत राहिलो, फॉर एक्झाम्पल बॉडी स्कॅनचा आपण अभ्यास करत राहिलो, एक्सरसाइज करत राहिलो, हम्म. तर त्या चिंतेमध्ये कमी होते का? हा, तर एक तर आपल्या मनात जी चिंता आहे ती कोणती आहे याचं भान आपल्याला विकसित करायला हवं. म्हणजे केवळ बॉडी स्कॅनचा सरावानं चिंता दूर होईल का? तर नाही. बॉडी स्कॅनच्या सरावानं चिंतेची तीव्रता तुमची कमी होईल. बॉडी स्कॅनने आपण काय करत असतो की चिंता ज्यावेळी येत असते, म्हणजे चिंतेचे विचार मनात येत असतात, त्यावेळी शरीरातही बदल होत असतात. बॉडी स्कॅन आपण केलं की ते शरीरातले बदल आपल्याला समजू लागतात. ते बदल समजणं आणि त्यांचा स्वीकार करता येणं, यामुळे चिंता निर्माण करणारा आपला जो मेंदूतला एक भाग आहे त्याला आपण ट्रेनिंग देत असतो. तो जो मेंदूतला भाग आहे तो अननेसेसरी रिॲक्ट करत असला तर चिंता ही अधिक वाढत असते. आता तो जो आता तुमच्या प्रश्नाचा मला समजलेला अर्थ मला असा वाटतो आहे की तो अननेसेसरी रिॲक्ट करत असेल असं नाही. आता गुप्ते सरांनी मांडलं तसं काही वेळा ती नेसेसरी चिंता असू शकते, ती आवश्यक चिंता असू शकते, त्या गोष्टीची चिंता करणं खरंच गरजेचं असू शकतं. तर अशा वेळी बॉडी स्कॅनमुळे त्या चिंतेची तीव्रता कमी होईल, पण त्याचबरोबर तो चिंतेचा जो काही विचार आहे, जो प्रश्न आहे, त्यावर आपल्याला काम करणं, त्यावर विचार करणं, त्यावर काही ना काही कृती ठरवणं, आणि मग जर ती अनरिअलिस्टिक असेल, म्हणजे माझी काल्पनिकच असेल, तर मग आपल्याला आपण जे माइंडफुलनेस मध्ये पुन्हा म्हणतो की तो जो काही विचार येतो आहे त्या विचारापासून स्वतःला अलग करून घेणं. म्हणजे उदाहरण मी तुम्हाला आता पुन्हा देतो. मी नेहमी हे उदाहरण देतो की मला हार्ट अटॅक येईल अशी चिंता वाटते आहे, आणि मी तंबाखू खातो आहे, भरपूर तेलकट खातो आहे, व्यायाम करत नाही, तर बॉडी स्कॅन करून ही चिंता कमी करणं हे पुरेसं नाहीये. याबरोबर ही जी सगळी ही चिंता उपयोगी आहे, मी माझी लाईफस्टाईल बदलणं आवश्यक आहे. मी व्यायाम करायला हवा, तेलकट अधिक खात असेल तर ते कमी करायला हवं, तंबाखू खात असेल तर तो बंद करायला हवा. त्यामुळे तो चिंतेचा विचार, जो मला हार्ट अटॅक येईल हा विचार, जी चिंता आहे ती उपयोगी आहे माझ्यासाठी, कारण ती मला काही बदल करायला प्रवृत्त करते आहे. आता हे सगळे बदल मी केले आहेत आणि तरी देखील तो चिंतेचा विचार जर माझ्या मनात येत राहिला तर आता तो निरुपयोगी आहे. आता मला त्या विचारापासून अलग होता यायला हवं. म्हणजे काय की तो विचार येतो आणि मी पुन्हा तसाच विचार करत राहतो. हार्ट अटॅक येईल की काय असा विचार माझ्या मनात येतो आणि मी पुन्हा हार्ट अटॅक आला तर मग आयसीयू, मग बायपास करायला लागेल, हे होईल, मग याला हार्ट अटॅक आला, असं एक विचारांची साखळी मी विचार करत राहतो. माइंडफुलनेसच्या सरावानं आपण हे विचार करत राहणं कमी करू शकतो. ज्यावेळी आपल्या लक्षात येईल की आता हा विचार निरुपयोगी आहे, जे जे काही करता येण्यासारखं आहे ते मी सगळे बदल केलेले आहेत, आता या विचाराला महत्व द्यायचं नाही, आणि तो विचार पुन्हा मनात आला, हार्ट अटॅक येईल की काय, त्यावेळी हे जाणायचं की हा निरुपयोगी विचार आहे, आणि तो जो त्याला जोडून मी पुढे विचार करतो आहे तो करत राहायचं नाही. त्यासाठी वेगवेगळे उपाय. मग एकतर तुम्ही जे काही काम करता आहात त्याकडे लक्ष द्यायचं. चिंतेमुळे, त्या विचारामुळे मन अस्वस्थ खूप झालं असेल तर त्याचाही स्वीकार करायचा आणि शरीराकडे लक्ष द्यायचं. वर्तमान क्षणात लक्ष दिलं की आपलं विचार करणं काही क्षण तरी थांबतं. आणि त्यामुळे हा सराव जर आपण पुन्हा पुन्हा केला तर निरुपयोगी चिंता जी आपल्याला कुरतरत असते, सरांनी खूप छान उदाहरण दिलं की जसं एक पक्षी तो चोच सतत मारत असतो, तसे ते चिंतेचे विचार आपल्या मनात सतत पुन्हा पुन्हा येत असतात. ते जर निरुपयोगी असतील तर त्यावर विचार करत राहणं आपल्याला थांबवता येऊ शकतं. ते लगेच आत्ता तुम्हाला अशी माहिती मिळाली म्हणजे थांबवता येणार नाही, त्याचा सराव करावा लागतो. पण सराव केला तर ते जे निरुपयोगी चिंतेचे विचार आहेत ते आपण कमी करू शकतो. Yes, we have to understand reality as well as simultaneously along with solutions. Thank you. तर खूप छान चिंता या विषयाबद्दल डॉक्टर गुप्ते यांनी
सोप्या भाषेत आणि नेहमीची उदाहरणं घेत एकूणच ही कशी उत्क्रांतीमध्ये निर्माण झालेली भावना आहे, काही प्रमाणात ती उपयोगी आहे. त्यांनी सुरुवातीला जे उदाहरण घेतलं ते खूप छान आहे, की अशी चिंता करणारी माणसं होती म्हणूनच बाकीची माणसं त्यावेळी वाचली असणार. कारण त्यांना थोडीशी जरी धाकधूक जाणवली, शेजारी काहीतरी वाघ आहे असं, तर ते सर्वच गटाला त्या दृष्टीनं सजग करत असतील. आणि त्यामुळे बेफिकीर माणसं जर उत्क्रांतीच्या काळात, पूर्वीच्या काळात जर असतील, तर ते या त्यांना सर्वांना वाघानं खाऊन टाकलंय. आपण सर्वजण जे आज जिवंत आहोत ते चिंतातूर माणसांचेच वंशज आहोत. आणि त्यामुळे चिंता असणं हे अतिशय स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. त्याचं तीव्रता, कालावधी आणि वारंवारता, अनावश्यक चिंतेचे विचार मनात सतत येत राहणं, हे आपल्याला कमी करता येऊ शकतं. त्यामुळे तुम्ही सर्वजण सहभागी झालात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. दर सोमवारी रात्री आपण आता वेगवेगळ्या विषयावर अशा पद्धतीचं सेशन घेणार आहोत. आणि ज्यांना जी समज, म्हणजे आता पुढल्या सोमवारी आपलं सेशन आहे ते रजोनिवृत्ती आणि उदासीनता असं आहे. तर त्याबद्दल ज्यांना जे रजोनिवृत्ती च्या जवळपास आहेत अशा कुटुंबामध्ये, स्त्रियांमध्ये तुम्ही तो मेसेज अवश्य पाठवा. आजचं जसं सेशन खूप छान झालं तसंच त्या सेशनचा सुद्धा उपयोग खूप चांगला होईल. एकूणच आपल्याला समाजामध्ये भावना, मानसिक स्वास्थ्य याबद्दलची सजगता विकसित करायची आहे. आणि त्याचा एक भाग म्हणून आपण हे दर सोमवारी सेशन सुरू केलेलं आहे. चिंता आहे, पण सजगतेच्या सरावाने स्वतःची कौशल्ये समजून घेऊन त्यांचा वापर करून सोल्युशन सापडत आहेत. छान, अभिनंदन. ज्यांना असे सोल्युशन सापडत नसतील आणि ते आत्ता इथे हजर आहेत आणि त्यांना काही विचारायचं असेल तर ते प्रश्न विचारू शकतात. अन्यथा आपण डॉक्टर गुप्तेंचे आभार मानून त्यांच्याबद्दल कृतज्ञता भाव मनात ठेवून हे सेशन संपूया. खूप धन्यवाद सगळ्यांना. सर आणि संयोजक सगळ्यांचे आभार आणि पार्टिसिपंट्सचे पण आभार. खूप छान वाटलं, प्रत्येकाने मोकळेपणाने सहभाग घेतला, त्यामुळे इंटरॅक्टिव्ह पण झालं. धन्यवाद. धन्यवाद. आपण सेशन संपूया.